जय भीम सर्वांना. आणि या पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विश्वसम्राट प्रतिष्ठान प्रणीत विश्वसम्राट बुद्ध विहार आयोजित फाल्गुन पौर्णिमेचं औचित्य साधून आणि पाली भाषा अध्ययन काळाची गरज या विषयावर मी शब्द बोलणार आहे. अध्यक्षांच्या परवानगीने सुरुवातीला बोललो नाही, पण अध्यक्षांच्या परवानगीने मी बोलतोय. या ठिकाणी वानखेडे सरांनी चांगल्या प्रकारे या फाल्गुन पौर्णिमेचं महत्त्व समजावून सांगितलं. की त्यांचा अट्टास खूप चांगला असतो, तो म्हणजे विस्तृत पद्धतीने सगळी माहिती सांगावी, जेणेकरून सगळ्यांना त्या गोष्टीचं आकलन चांगल्या प्रकारे व्हावं. सुखो बुद्धानं उत्पादो सुखा सद्धम देसना सुखा संगस्स सामग्री समग्गानं तपो सुखो. म्हणजे सुखद आहे बुद्धाचा जन्म, सुखद आहे सद्धम्माचा उद्देश, आणि सुखद आहे संघाची एकता, आणि सुखद आहे सामूहिक साधना. आज आपण पाहतो आहोत अनेक देशातील लोकांना भारताबद्दल आदर वाटण्याचं एकमेव कारण म्हणजे शाक्यमुनी तथागत बुद्धांचा देश म्हणून आपला देश ओळखला जातो. याच देशात त्यांचा जन्म झाला, येथेच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, आणि येथेच मानवाच्या कल्याणासाठी अगदी 45 वर्ष त्यांनी धम्मदान केलं आणि धम्मदान दिलं. याकरिता त्यांनी पाली भाषेचा उपयोग केला, कारण पाली भाषा ही बुद्ध काळात उत्तर भारताची त्या काळातील राष्ट्रभाषा होती. दिल्ली ते पटना, श्रावस्ती ते अवंतीपर्यंत बोलली जाणारी सर्वसामान्य लोकांची ती त्यावेळची बोलीभाषा होती. एवढंच नव्हे तर भारतातील बहुतेक आणि परदेशातील अनेक भाषांची जननी असं म्हणून आपल्या पाली भाषेला संबोधलं जातं. पालेतीत रखतीती पाली असे पाली भाषेसंदर्भात असं बोललं जातं. याचा अर्थ असा होतो की पालन व रक्षण करते तीच पाली. पाली ही धम्माची भाषा झाल्यामुळे ब्रह्मदेश, श्रीलंका इत्यादी देशात ही भाषा अभ्यासली गेली आणि त्या भाषेचा प्रचार प्रसार झाला. परंतु सम्राट अशोकाच्या वंशातील शेवटचा नातू बृहद्रथाची वैदिक ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंगाने हत्या केली, आणि बुद्ध धर्माचा नाश करण्यासाठी म्हणून बुद्ध भिक्खूंची सुद्धा त्याने हत्या केली. जेव्हा बुद्ध धम्म भारतातून नष्ट झाला तेव्हा पाली भाषा देखील लुप्त झाली. मग मात्र सभोवतालच्या प्रदेशात ती भाषा जिवंत होती, कारण तिथे बुद्ध धम्माची भरभराट झालेली होती. शेवटी डॉक्टर बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेमुळे बुद्ध धम्माचं भारतात पुनरुज्जीवन झालेलं आपल्याला दिसून येतं. बुद्ध काळात ब्राह्मणांची धर्म प्रसाराची ती काय भाषा होती ती त्यावेळची संस्कृत भाषा. त्यांचं सर्व जे काय धर्मग्रंथ आहे तर ते संस्कृत भाषेत लिहिले गेले. परंतु ती भाषा शूद्राती शूद्रांना ऐकणं देखील बंद होतं. मग ते शिकणं आणि लिहिणं ही दूरचीच गोष्ट होती. मग ही संस्कृत भाषा पालीतूनच निर्माण करण्यात आली. संस्कृतपेक्षा पाली भाषा ही जुनी भाषा आहे असं म्हटलं जातं. परंतु आपण ऐकतो उदो केला जातो तो त्या संस्कृत भाषेचा, की संस्कृत भाषाच ही सुरुवातीची भाषा आहे असं म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की संस्कृत भाषेच्या समर्थकांचे भारतातून राज्य असल्याने संस्कृतला राजाश्रय मिळालं, आणि म्हणून तिची भरभराट झाली असं आपल्याला म्हणता येईल. या पाली भाषेने आधुनिक भाषांना प्रभावित केलं असून अनेक देशातील जे काय भाषा आहेत त्या भाषांवर पाली भाषेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. पाली भाषेतील साहित्य हे अफाट आहे, प्रचंड आहे. या भाषेच्या अभ्यासासाठी आपलं एक आयुष्य सुद्धा पुरणार नाही, एवढं असं प्रचंड असे ग्रंथ संपदा या भाषेमध्ये उपलब्ध आहे. पाली भाषा साहित्य हे प्रेरणा देणारे साहित्य आहे.
मानवी जीवनाचा आदर्श, दुःख मुक्तीचा मार्ग, धम्म, नीतिमत्ता, मनोविज्ञान, चिकित्सा, इतिहास, भूगोल, विविध जे काय राजे, राजवंश, व्यापार, धम्म प्रसार प्रचार आणि आदर्श भिक्खू भिक्खुनींचं जीवन कार्य, भारतीय लोकांच्या जनजीवनांची माहिती, तथागतांच्या उद्देशांचं संकलन त्रिपिटकात संग्रहित झाले आहे. त्रिपिटक हा अत्यंत महान बुद्ध धर्मातील हा ग्रंथ आणि त्याची म्हणजे अनेक विविध पुस्तक आहेत. त्याचे 3 प्रकार आणि त्याच्यातील आणखी विविध असे म्हणजे खूप असं डीप नॉलेज ह्या त्रिपिटक ग्रंथामध्ये आहे. संस्कृत साहित्यामध्ये देव आणि राजे यांच्याविषयीचीच माहिती आपल्याला प्राप्त होईल. परंतु यावरून पाली साहित्याचं महत्त्व किती आहे हे आपल्या लक्षात येतं किंवा निदर्शनात येतं. आज मी थोडंसं विचारवंतांच्या, तत्ववेत्यांच्या आणि धम्मप्रसारकांच्या दृष्टिकोनातून पाली भाषेचं महत्त्व काय आहे हे थोडक्यात मी निश्चित करणार आहे. रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात की भारताचा इतिहास समजून घ्यायचा असल्यास बौद्ध ग्रंथांना आणि पाली साहित्याला विसरणं कदापि शक्य नाही. पुढे बौद्ध पंडित राहुल सांकृतायन म्हणतात की बौद्ध ग्रंथाच्या पाली साहित्याशिवाय विश्वाच्या सांस्कृतिक इतिहासाचा महाल उभा करणं म्हणजे पूर्णतः मूर्खपणा आहे, असं त्यांनी स्पष्ट मत या पाली भाषेच्या बाबतीत व्यक्त केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारताची संस्कृती ही तथागत बुद्धांची संस्कृती आहे. या संस्कृतीचा प्रचार प्रसार संपूर्ण विश्वात आहे. जर तथागत बुद्धांच्या संस्कृतीस काढून टाकलं तर भारताला स्वतःची अशी संस्कृती नाही. त्रिपिटकात सामावलेला तथागतांचा धम्मविचार स्वयं दीप होण्याची शिकवण आपल्याला देतो. अर्थात अविद्येला दूर सारून निर्वाणाचा साक्षात्कार करून देणारा जर का धम्म कोणता असेल तर तो बुद्ध धम्म होईल. बुद्धत्वाचा आदर्श हा मानवी गुणांचा सर्वोच्च आदर्श आहे. तेव्हा बुद्धांची शिकवण त्यांच्याच भाषेत आत्मसात करण्यासाठी भारताची पाली भाषा शिकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडक्यात काय तर प्रत्येकाने पाली भाषा शिकायला हवी. पाली भाषा सोपी नसली तरी अवघड मात्र नक्कीच नाही. आज आपण पाहतोय की मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील विद्यापीठांत पाली भाषा शिकवण्याची अशी सोय आहे. या संधीचा आपण सर्वांनी सदुपयोग करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. मी बुद्धविहारात प्रथम आलो. माझी मनापासून इच्छा होती की मी पाली भाषेत काहीतरी म्हणजे पाली भाषेचा कोणता तरी कोर्स करावा म्हणून. आणि मी बुद्धविहारात आलो त्यावेळेला प्रथमच आयुष्यमान साळवे सर आणि आयुष्यमान अंधारे सर भेटले. आणि खरे सरांना मी आधीच भेटलेलो होतो आणि त्या बाबतीत चर्चा नव्हती झाली. परंतु मी सरांसोबत त्यावेळेला विषय काढला की बाबा मला पाली भाषेविषयी जे काही कोर्स असतील तर त्याविषयी थोडीशी माहिती द्या. आणि त्यांनी खूप त्यांनी सांगितलं, सरांनी सांगितलं की तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात. आणि त्या प्रॉपर वेने त्यांच्या गायडन्सने मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पाली लँग्वेज आणि लिटरेचर या सर्टिफिकेट कोर्सला मी ॲडमिशन देऊ शकलो. आणि नंतर मग सरांनी सुद्धा म्हणजेच सुमित मोहिते सरांनी सुद्धा पाली लिटरेचर आणि बुद्धिस्ट स्टडीज हा कोर्स त्यांनी जॉईन केला. आणि खरोखरच आम्हाला जो अनुभव आलेला आहे तो खूप म्हणजेच चांगला अनुभव आहे. त्याच्यातनं खूप काही आम्हाला शिकायला मिळालं वर्षभरातनं. आणि तेथील प्राध्यापक जे आहेत ना ते खरोखरच खूप मेहनती आणि स्वतःला वाहून घेणारे, धम्माला वाहून घेणारे असे आहेत. जसं ज्योत्स्ना मॅडम आहेत, सुनील कांबळे सर आहेत, राधा मॅडम आहेत, त्यानंतर कुमुदिनी पाटील मॅडम आहेत. आयुष्यमान माटे सर यांचा लेक्चर ऐकला सर आणि मी अतिशय प्रभावित झालो. त्यांनी एक वाक्य सांगितलं की 1,00,000 कल्प वर्षानंतर बुद्धांचा जन्म होतो. पृथ्वी नष्ट होईल आणि पुन्हा उदयास येईल त्यास 1,00,000 कल्प म्हणतात. म्हणजे ह्यानंतर पृथ्वी नष्ट झाल्यानंतर आता भविष्यात पृथ्वी नष्ट होईल त्याच्यानंतर बुद्धांचा कदाचित जन्म होईल.
आणि त्यांनी असंही सांगितलं की ज्या ठिकाणी त्यांचा आधी जन्म झाला त्याच ठिकाणी पुन्हा जन्म होईल. मग अतिशय म्हणजे ते खूप अभ्यासू वृत्तीने, खूप अभ्यासू पद्धतीने त्यांनी त्याचे कारण त्यांचं MPhil PhD वगैरे त्यांच्यावरतीच आहे आणि अतिशय मंत्रमुग्ध करून टाकणारे सरांचं असं लेक्चर अनुभवास आलं. आणि योजना भगत मॅडम यांच्याविषयी तर म्हणजे जेवढे शब्द बोलावे तेवढे कमीच आहेत. पाली भाषा आणि ब्राह्मी लिपीचं त्यांनी अतिशय काळा अभ्यास केलेला आहे. आम्ही नशिबान आहोत की आम्हाला त्यांचा लेक्चर अधूनमधून ऐकायला मिळाला आणि ती संधी प्राप्त झाली. मी असं म्हणेन की नवीन शैक्षणिक वर्ष हे जे आहे सुरू होणार तर पाली भाषा शिकण्याचं या ठिकाणी आपणा सर्वांना मी आव्हान करतो. आता या ठिकाणी बरेचसे जे काय आहेत तर पाली भाषेचे अभ्यासक आहेत, गाळा अभ्यासक आहेत, परंतु तरी सुद्धा जे नाही ज्यांनी ऍडमिशन नसेल घेतलं आता नवीन वर्षामध्ये त्यांनी नक्कीच घ्यावं असं मी म्हणेल. खूप चांगली संधी आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीमधून आपणास प्राप्त होत आहे. त्यांनी आता नुकतंच आणखी जाहीर सुद्धा केलेलं आहे मला वाटतं पाली डिपार्टमेंटमध्ये पाली लँग्वेज अँड टीचिंग ऑफ द बुद्धा थर्सडे आणि संडे असं 2 दिवस आता त्यांनी पर्याय शोधला आहे. आणि तो टायमिंग पण तसा आहे, सोयीचा आहे, म्हणजे 6 ते 8 आणि संडेला 4 ते 6 म्हणजे सहज सोपं होऊ शकतं. कामावरून परस्पर तिकडे आपण जाऊ शकतो किंवा मग संडेच्या दिवशी आरामाने जाऊ शकतो. अशा पद्धतीने पाली लँग्वेज अँड बुद्धिस्ट आर्ट्स सॅटर्डे आणि संडे, पाली लँग्वेज अँड टीचिंग्स ऑफ द बुद्धिस्ट थर्सडे संडे, परियत्ती अँड पतिपत्ती थर्सडे आणि संडे, पाली लँग्वेज अँड बुद्धिस्ट स्टडीज थर्सडे आणि संडे. अशा पद्धतीने त्यांनी एक नियोजन केलेलं आहे. मला वाटतं याचा सर्वांनी लाभ म्हणजे जे काय उत्सुक असतील बौद्ध असं त्यांनी खरोखरच याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं आणि ॲडमिशन घ्यावं. पाली लँग्वेज अँड लिटरेचर संडे फक्त. त्या कोर्ससाठी सरांशी चर्चा केली त्यावेळेला मला ॲडमिशन भेटल्यानंतर सरांनी एक वाक्य सांगितलं की पाली लँग्वेज अँड लिटरेचरला ॲडमिशन सहसा भेटत नाही म्हणे, तुम्हाला मिळालं तुम्ही नशिबवान आहात. आणि खरोखर ज्या वेळेला शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला इतर जे काय वर्गातील जे काय विद्यार्थी होते तर ते त्या ठिकाणी हॉलमध्ये होते त्यावेळेला त्यांना म्हणजे असं उत्सुकता वाटत होती की आपण याच्यामध्येच भाग घेतला पाहिजे होतं, याच्यामध्येच ॲडमिशन घ्यायला पाहिजे होतं. खरोखरच त्यांना असं वाटायला लागलं. आणि मग मला सरांचा शब्द आठवला की अरे सरांनी सांगितलं ते अतिशय योग्य सांगितलं आणि मी त्या योग्य दिशेने वाटचाल केली. आणि खरोखरच पाली भाषेचं मला डीप नॉलेज जरी प्राप्त झालेलं नसलं तरी तोंड ओळख मात्र नक्की झालेली आहे आणि धर्माच्या दिशेने मी वाटचाल करीत आहे, यात काय शंका नाही. आणि महत्वाचं म्हणजे मी पास होणं अथवा न होणं ही दूरची गोष्ट आहे, पण शिकायला मात्र खूप काही मिळालं त्या ठिकाणी. कारण वेळेअभावी अभ्यास करता येणं शक्य होत नाही, पण यासाठी म्हणून म्हटलं की पास होणं अथवा न होणं ही दूरची गोष्ट आहे, परंतु मला त्या ठिकाणी मिळालेलं जे काही ज्ञान आहे तर ते मी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असणार आहे. आणि खरोखरच धम्माच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मला मार्ग मिळालेला आहे असं मला वाटतं. आणि या ठिकाणी मला आयोजकांनी संयोजकांनी बोलण्यासाठी संधी दिली, मी त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. सर्वप्रथम फाल्गुन पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. तथागत गौतम बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, माता रमाई बिमाई यांना आणि समतेच्या लढाईत जे असणाऱ्या सर्व महापुरुषांना माझं त्रिवार वंदन. पाली भाषेचं अध्ययन आणि काळाची गरज हा एवढा महत्त्वपूर्ण विषय आहे की ह्या डे टू डे लाईफ मध्ये आणि या कमर्शियलाइज झालेल्या जगामध्ये ह्याचं महत्त्व लोकांना जाणवत नाहीये आता सध्या. पण कुठल्याही जर तुम्ही विचार घेतला की कुठल्याही जी एक संस्कृती असते, कुठल्या पण संस्कृतीमध्ये साहित्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व असतं. एक संस्कृतीचा पाया जो असतो, बेस, हे म्हणजे त्याचं साहित्य असतं. आणि जी बुद्धांची जी शिकवण आहे
बुद्धांची शिकवणीचा जो पाया आहे हा पाली साहित्य आहे. बुद्धांची जी ओरिजिनल जी शिकवण आहे, बुद्धिझम ची संस्कृती आहे, त्याचा मूळ पाया म्हणजेच पाली लँग्वेज आहे, ज्याला पूर्वी प्राकृत लँग्वेज बोलला जातो. प्राकृत भाषा म्हणजे जी पाटलीपुत्राची मौर्य वंश आणि त्यांच्या पण आधीची जी भाषा होती ती म्हणजे पाली भाषा. आणि म्हणजे 6व्या शतकामध्ये बुद्धांचा जन्म झाला आणि त्याच्या पण लँग्वेज ही रातोरात बनत नाही. त्याला पूर्वीचा शेकडो वर्षांचा इतिहास असावा लागतो. म्हणजे बुद्धांच्या पण कितीतरी शेकडो वर्ष जुनी लँग्वेज आहे, म्हणजे त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे पाली भाषेला. पालीचा मिनिंग असं होतं की ही ओरिजिनल भाषा आहे. पालीचं मिनिंग होतं ओरिजिनल लँग्वेज. आणि त्याच्यातूनच जी डिराइव्ड लँग्वेज झाली आहे ती म्हणजे संस्कृत भाषा. संस्करण केलेली भाषा म्हणजे संस्कृत भाषा. तर असा म्हणजे बाकीच्या ज्या लँग्वेजेस आहेत त्या पालीमधून डिराइव्ह झालेल्या आहेत. दुसरं म्हणजे पाली भाषेला एक लिपी आहे ज्याला आपण म्हणतो धम्मलिपी, ज्याला नंतर ब्राह्मी लिपी म्हटलं गेलं, बट जे ऍक्च्युली जी तिचं ओरिजिनल नाव आहे ती धम्मलिपी आहे. संस्कृतची कुठलीच लिपी नाहीये. तुम्ही कुठल्याही विद्वान महाविद्वानाला विचारा संस्कृतची लिपी काय आहे. संस्कृतची स्वतःची लिपी नाहीये, म्हणजे ज्याला आपण स्क्रिप्ट बोलतो, पण पालीची स्वतःची लिपी आहे ती म्हणजे धम्मलिपी, जी आपण उत्खननामध्ये जे पण राजे आपले होऊन गेले त्यांनी तिथे सगळं कोरून लिहिलेलं आहे. धम्मलिपीमध्ये सगळं कोरलेलं आहे. तिथेच तो एक एव्हिडन्स मिळतो की ही धम्मलिपी याला किती जुना वारसा आहे. आता पाली लँग्वेज ही का शिकायची, जसं मोहिते सरांनी एवढं म्हणजे त्यांनी ऑलमोस्ट सगळंच सांगितलं. ऍक्च्युली मला सांगायची पण आता काही सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही, एवढं त्यांनी सगळं सांगितलं. पण तरी पण मी जे काही थोडंफार सांगेल तर त्यामध्ये मी आता पाली लँग्वेज अँड बुद्धिस्ट स्टडीज या कोर्सला मी मुंबई युनिव्हर्सिटी मधून मी ऍडमिशन घेतलं. आणि तर त्या म्हणजे प्रशांत साळवे साहेब आणि मिलिंद सर खंडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रेरणेमधून ऍक्च्युली मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. माझं काही वर्षांपासून चाललेलं की मला लँग्वेज शिकायची आहे, तर मी ऑनलाईन शिकत होतो. पण जे ऑनलाईन शिकणं आणि ऑथेंटिकेट एखाद्या प्रॉपर युनिव्हर्सिटी मधून शिकणं, एखाद्या इन्स्टिट्यूट मधून शिकणं यामध्ये फार फरक असतो. आणि तर त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली आणि त्यांनी मला योग्य एक डायरेक्शन दाखवली की तुम्ही ह्या म्हणजे युनिव्हर्सिटी मधून घ्या. इट इज द बेस्ट सोर्स की जिथून तुम्ही लँग्वेज शिकू शकता. तर सुरुवातीला मी विचार केला की अरे आता आपण जॉब करून आपण अध्ययन कसं करायचं. ही खूप इट्स अ व्हेरी टेडियस थिंग, ही खूप किचकट गोष्ट आहे. पण तरी पण आम्ही त्यात उडी घेतली दोघांनी, महेंद्र मोहिते सरांनी आणि मी. आणि जे होईल ते बघितलं जाईल असं की आपण ते शिकू. पण नंतर मग जेव्हा आम्ही ऍडमिशन घेतलं, लेक्चर सुरू करायला लागलो, म्हणजे लेक्चर अटेंड करायला लागलो, तेव्हा मग आम्हाला जाणवलं की नाही, आम्हाला त्याच्यात गोडी निर्माण होत गेली. आणि अशी गोडी निर्माण होत गेली की आम्हाला जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही पाय ठेवतो तेव्हा आम्हाला एक तिकडचे तिची ऊर्जा जी आहे ते आम्हाला अक्षरशः जाणवते. आणि आम्हाला खूप तिथे मन प्रसन्न होतं आमचं तिकडचं एकंदरीत वातावरण बघून. आणि ते सगळी ती फॅकल्टी, ते स्टुडंट्स आणि त्यांची जी टीचिंग आहे ते बघून आम्हाला आमच्यात खूप चैतन्य निर्माण होतं आणि आमच्यात ती गोडी निर्माण झालेली आहे. आणि आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत याचा आम्हाला एक कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि आम्हाला त्याचं एक कन्फर्म झालेलं आहे की आम्ही एक योग्य बुद्धिझमच्या योग्य ट्रॅकवर चाललेलो आहोत. जेव्हा आम्हाला असाइनमेंट्स कम्प्लीट करायचे, आता आम्ही असाइनमेंट्स कम्प्लीट करत आहोत, तर असाइनमेंट्स कम्प्लीट करत असताना तर त्या रिलेटेड काही झेरॉक्स काढायला मी गेलो इकडे एव्हरशाईन मध्ये. तर जे झेरॉक्स काढत असताना त्यांनी बघितलं, झेरॉक्सवाल्यांनी इकडे एक व्यक्ती आलेले तर त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे ही काय आहे, पाली काय आहे.
ते बोलतात आमचं राजस्थानचं गाव आहे पाली. म्हणतं ही पाली, मी त्यांना सांगितलं की पाली ही एक भाषा आहे, ही पूर्वीची एक एन्शियंट लँग्वेज आहे, ही बुद्धांची पूर्वीची एन्शियंट लँग्वेज आहे, तर ती आम्ही शिकतोय. तर तिथे बाजूला उभे असलेले एक गृहस्थ होते, ते बोलले तुम्ही ही लँग्वेज का शिकताय, ह्याच्यातून तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्ही तुमचं डे टू डे लाईफ म्हणजे एवढं तुम्ही क्लिष्ट कशाला बनवतायत लाईफ, तुम्ही आपण कशाला, आपण नोकरी करतो, घरदार चालवतो आणि जीवन जगतो, असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता की तुम्ही हे सगळं उठाठेव ही का करताय. तर मी त्यांना सांगितलं की आपली ही पाली ही भारताची संस्कृती आहे, ही नुसती बुद्धिझमची संस्कृती नाहीये. तर हा एक व्यापक दृष्टिकोन जर ठेवला तर ही पूर्ण भारताची संस्कृती आहे आणि ती संस्कृती, त्याचं अध्ययन करणं, ती जतन करणं, ती दुसऱ्यांना सांगणं, हे माझं कर्तव्य मी समजतो. म्हणून मी त्यांना सांगितलं की म्हणून मी करतो आहोत, ह्याच्या मागे माझा एक मोटो आहे, आपल्या भारताची संस्कृती जतन करणं हा त्यामागचा एक मोटो आहे. जसं बाबासाहेबांनी स्वतः पाली शब्दकोश लिहिला, 4 लँग्वेजेस मधून लिहिला, मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्लिश, 4 लँग्वेजेस मधून बाबासाहेबांनी पालीचा शब्दकोश लिहिला. म्हणजे त्यांची व्यापकता, त्यांचा दृष्टिकोन बघा, त्यांची जो एक विजन होता की मल्टिपल लँग्वेजेस मधून शिकून मल्टिपल स्टुडंट्स निर्माण करणं आणि ती लँग्वेज जतन करणं, हा त्यामागचा उद्देश होता. 4 लँग्वेजेस मधून डिक्शनरी बनवणं ही कोणाच्याही सामान्य व्यक्तीकडून हे होणारं कार्य नाहीये, हे एखाद्या असामान्यच व्यक्तीकडून होणारं कार्य आहे. तर आपण बाबासाहेबांचे अनुयायी आपण स्वतःला म्हणवतो, म्हणजे एका असामान्य पर्सनॅलिटीचे आपण व्यक्तिमत्व आहोत. म्हणून आपण सामान्य पद्धतीने न जगता आपण सुद्धा असामान्य पद्धतीने जगलो पाहिजे, हे असं मला कुठेतरी वाटलं. तर त्यामुळे सांगण्याचा उद्देश हाच की पाली शिकणं, आपली जी लँग्वेज आहे, बुद्धिझमची लँग्वेज आहे, ती शिकणं, ती ग्रास्प करणं, ती दुसऱ्यांना समजवणं, आपल्या भावी पिढीला समजवणं, हे एक धम्माचं कार्य आहे. हे एक अत्यंत महत्वाचं धम्माचं कार्य आहे. ते आम्ही करतो आहोत. फुल ना फुलाची पाकळी कमी पद्धतीने, कमी इंटेन्सिटीने जरी आता सध्या करत आहोत, पण तरी पण आम्ही धम्माचं कार्य करत आहोत, याचं आम्हाला खूप समाधान वाटतं. आणि तुम्हीही किंवा तुम्हाला जे पण जिज्ञासू व्यक्ती जे आहात, तर त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही सुद्धा याचा विचार करावा, इतरांनाही सांगावा की त्यांच्याकडून जरी म्हणजे 50 मधून एक माणूस जरी त्याच्यामधून विचार करत असेल, तरी त्याच्यातला पण संवेग जागा होऊ शकतो आणि तो दुसऱ्याला सांगू शकतो की. आणि तर सांगण्याचा उद्देश हाच की आपण जास्तीत जास्त हा संदेश इतरांना पोहोचावा आणि आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा प्रयत्न करावा, हेच मी आवाहन सगळ्यांना व्यक्त करतो. आणि मला बोलण्याची इथं संधी दिली, अध्यक्षांनी मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. जय भीम, जय भारत.